होय, मी मध्यरात्री 2:30 वाजता अंतरवालीत गेलो. जरांगेंना भेटलो. रोहित पवारांचं भुजबळांना चॅलेंज. राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरू असून मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या स्थळीच आपणही उपोषण करणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा अंतरवाली सराटीत घडलेल्या दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. मात्र त्यानंतर रात्री 2 वाजता रोहित पवार आणि स्थानिक आमदार राजेश टोपे हे अंतरवाली सराटीतील उपोषणस्थळी आले. त्यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा त्या ठिकाणी बसवले असा दावा छगन भुजबळ यांनी केला होता. आता भुजबळ यांच्या दाव्यावर रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. सामाजिक प्रश्नांसाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. त्यामुळे मी स्वतः रात्री 2:30 वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला. यात चुकीचं काय आहे का असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच आपण मध्यरात्री 2:30 वाजता तेथे गेलो होतो असंही त्यांनी मान्य केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.